पुढली बातमी, मंत्र्यांच्या बंगल्यावरती तब्बल 30 कोटींचा खर्च झालाय। 5 महिन्यामध्ये बंगल्यांचं पुन्हा नूतनीकरण झालंय। वास्तव्यास येण्यापूर्वी मंत्र्यांच्या बंगल्यांचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। दरम्यान मंत्र्यांच्या बंगल्यावरील खर्चावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केलाय। पाहुयात नेमकं काय ट्विट केलंय। जनतेला मरू द्या, आपले मंत्री आमदार खुश राहिले पाहिजेत, हीच मोदींची खरी गॅरंटी आहे। एकीकडे महायुतीतील मंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी खैरात आणि उधळपट्टी सुरू आहे। दुसरीकडे आरोग्य सुविधांच्या अभावी महाराष्ट्रातील सामान्य माणूस रस्त्यावरती दम तोडतोय। विषबाधा झालेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी डॉक्टर नाही, यंत्रणाही नाही। आणि महायुतीचे मंत्री आलिशान बंगल्यामध्ये झोपा काढतात। विकसित भारत संकल्प फक्त टीव्हीवरती जाहिरातींमध्ये, प्रत्यक्षात संताप आणि चीड आणणारं वास्तव आहे। दरम्यान कुठल्या बंगल्यावरती किती खर्च झाला हे सुद्धा जाणून घेऊयात। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती त्यांचे जे निवासस्थान आहे, या देवगिरी बंगल्याच्या नूतनीकरणासाठी खर्च करण्यात आला 19,89,000। पर्णकुटी हा बंगला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आहे। या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 1,50,00,000चा खर्च झालाय। रॉयल स्टोन बंगला हा राधाकृष्ण विखे पाटील यांचं निवासस्थान आहे आणि या बंगल्याचं नूतनीकरण करण्यात आलंय, ज्यासाठी 1,58,00,000चा खर्च करण्यात आला। चेतवन बंगला हा गुलाबराव पाटील यांचं निवासस्थान आहे। या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुद्धा 1,15,00,000चा खर्च झालाय। जेव्हा आम्हाला निवासस्थानं अलॉट झाली तेव्हा ती निवासस्थानं आपण दुरुस्त करून घेतली। प्रत्येकाने राहायला येण्यापूर्वी कुठल्याही घरामध्ये आपण डागडुजी करतो, फर्निचर खराब झालं असलं तर फर्निचर नवीन करतो, काही डागडुजी रंगरंगोटी करावी लागली तर ते करतो, काही पंखे वगैरे खराब झाले असेल तर ते बदलतो। नियमित होणारा हा खर्च आहे। आम्ही मंत्री झाल्यापासून गेल्या 1.5-2 वर्षात झालेला हा खर्च आहे। कुठेही अवाजवी खर्च केलेला नाही। सुस्थितीत आमची निवासस्थानं असावीत यासाठी नियमानुसार केलेला हा खर्च आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।